देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला जाण्याचे कारस्थान ही केलं जात आहे, किंबहुना त्यांना देखील लवकरात लवकर दिल्लीला जावंसं वाटतंय. आपण बघितलं असेल की मायभूमी मराठीच्या छातीत खंजीर खुपसून हिंदीची सक्ती करण्याचा अत्यंत चुकीचा निर्णय हा देवेंद्र फडणवीसांनी पंतप्रधान पदाची स्वप्न पडतात आहे म्हणूनच हा मागच्या वर्षी घेतला होता. आणि यात बरीच भर आता आपल्या महाराष्ट्रामध्ये जे ट्रिपल इंजिन सरकारमधली जी टोळी युद्ध आहे ते आता शिकेवर पोहोचलेलं आहे. त्यामुळे त्यांची इथून विकेट काढण्याकरता भारतीय जनता पक्षामध्ये अंतर्गत कुठे ना कुठे धुसफूस ही मोठ्या प्रमाणात सुरू आहे. महाराष्ट्राचे खरे मुख्यमंत्री अमित शहा आहेत. कोणाला कोणतं खातं द्यायचं, कोणता पक्ष फोडायचा, कोणाला काय करायचं याचे सर्व निर्णय अमित शहा घेतात. देवेंद्र फडणवीस हे तर शॅडो मुख्यमंत्री कुठेतरी आहेत. आणि या सगळ्यातून आता शिक्षण मंत्री कोण हा भारतीय जनता पक्षाने शोध सुरू केलेला आहे. त्यामुळे त्यांना असा शिक्षण मंत्री पाहिजे की ज्या शिक्षण मंत्र्याचा वैज्ञानिक दृष्टिकोनावर विश्वास नाही, ज्याचा विवेकावर विश्वास नाही, ज्याच्यावर अंधश्रद्धेचा ज्याच्यावर फार मोठा प्रभाव आहे. आणि एवढंच नव्हे तर भारतातल्या सर्वांनाच, बहुजनांना आणि सर्वांनाच मानसिक गुलामगिरीमध्ये नेण्याचा अजेंडा जो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आहे तो पुढे घेऊन जाणारा माणूस कोण, तर ते देवेंद्र फडणवीस आहे. थेट रेशीमबागचा पहिलवान हा शिक्षण मंत्री बनवणे म्हणजे काय, तर भारतीय दंडसंहितेतले कलम जे आहे ते काढणे, भारतीय संविधानातले कलम काढणे, मनुस्मृतीतले श्लोक त्याच्यामध्ये टाकणे आणि जो चतुर्वर्णावर आधारित व्यवस्था ही देशामध्ये आणणे, अशा प्रकारे एक नेरेटिव्ह तयार करण्याकरता केसानी गळा कापल्याचं कौशल्य हे देवेंद्रजींजवळ आहे. त्यामुळे प्राधान्याने त्यांचाच विचार या खात्याकरता होऊ शकतो असं म्हटल्यास चुकीचं होणार नाही. हा अजेंडा राबवण्याकरता एवढा कॅपेबल, ज्याच्याजवळ पक्ष फोडायचं पण राजकारण त्यांना येतं, त्यांच्याजवळ मोठे सुविधा पण साधनं पण त्यांच्याजवळ जास्ती आहेत, त्यांच्याजवळ फार मोठा पैसा पण अलीकडच्या काळात त्यांनी जमा केलाय. अशा ताकदीनिशी संविधान बदलायला निघा आणि शिक्षण व्यवस्था बदलण्याकरता सुयोग्य व्यक्ती देवेंद्र फडणवीस आहे. त्यामुळे ते केंद्राच्या राजकारणात जाऊ शकतात. किमया ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापुरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा 168 2 BHK आणि 3 BHK लक्झुरियस फ्लॅट्सचा भव्य प्रकल्प. सोबतच मेडिटेशन आणि योगा हॉल, ईव्ही चार्जिंग पॉइंट, फुल्ली इक्विप्ड जिम्नॅशियम, मुलांसाठी लायब्ररी, स्टडी सेंटर, वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन, क्रिकेट टर्फ, मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध. किमया ग्रुपचे किमया स्वप्नसृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर जुळे सोलापूर. संपर्क 77 800 43 800.